गणेशोत्सवाला एक महिना शिल्लक असताना 355 बालहातांनी साकारला गणराया। रत्नागिरीत ही अनोखी स्पर्धा उत्स्फूर्त रंगली होती। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या गणपती साकारणे स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। तब्बल 355 बालमूर्ती कलाकारांनी एकाच वेळी मातीतून गणरायाची सुंदर मूर्ती साकारत हा सोहळा अविस्मरणीय ठरवला। रत्नागिरी नगर परिषद आणि कांचन डिजिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा जिल्ह्यातील विशेष आकर्षण ठरली। विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलऐवजी माती देत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या या उपक्रमामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। दुसऱ्याच वर्षी या स्पर्धेला मिळालेला विक्रमी प्रतिसाद रत्नागिरीतील गणेशोत्सवाच्या संस्कृतीत परंपरेला नवी उभारी देणारा ठरला आहे। अनेक प्रकारच्या स्पर्धा करता येतात, परंतु लहान मुलांच्या स्पर्धा जेणेकरून आता लहान मुलं आपल्याला माहिती आहे की हातात त्याचे मोबाईल असते, त्यामुळे ते पूर्णपणे त्यामध्ये व्यस्त असतात आणि हे सगळं त्यांना टाळण्यासाठी काही क्षण त्यांच्या हातात मोबाईलच्या ऐवजी माती देऊन त्यांना ते गणपती साकारण्याची स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। कांचन मालपूरकर परिवार मित्र परिवारांच्या वतीने हे दुसरे वर्ष आहे। गेल्या वर्षी आपण पहिल्यांदा प्रयोग केला होता, जवळपास 180 या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यंदा 355 हे रत्नागिरी शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातील शाळांच्या विद्यार्थ्यांचे सहभाग घेतला। अतिशय सुंदर प्रकारच्या या मुलांनी गणपती मूर्ती साकारलेल्या आहेत, जेणेकरून त्यांना प्रशिक्षणच आहे, ही कार्यशाळाच आहे। उद्या भविष्यामध्ये त्याने अशा प्रकारचे कलाकुसर करून अशा प्रकारे गणपती स्वतःच्या घरी स्थापन केले, निर्माण केले तर माझ्या पर्यावरणालाही पूरक आहेत आणि विशेषतः त्यांच्यासोबत आलेले पालकही आहेत। आम्ही त्यांनी सांगितलं आपण आपण त्याच्यामध्ये सहभाग व्हा आणि त्यानुसार त्या पालकांनी आनंद झाला, त्यांना लहानपणाचे दिवस आठवला आणि एकंदर चांगल्या प्रकारे हा कार्यशाळा हा उपक्रम आम्ही या ठिकाणी सादर केला।